नमस्कार मित्रांनो, आज योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज चैत्री एकादशी, महादेवाची शिखर शिंगणापूरची जत्रा। तर तुम्हाला एकादशीच्या सगळ्यांना, मोठ्या एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आमच्याकडे आता लाईट आली बघा, लाईटच नव्हती। चहा पाणी सकाळी झालं की लाईट बी गेली, आणि लाईट गेल्यामुळं काय केलंच नव्हतं। त्याच्यामुळे मग आता का झाले, आता ही बटाटे उकडायला टाकलेली ती, आणि शाबू आहे, ही शाबू करायचं आता। लय भिजू घातला आहे ना शाबू। तर तुमचं चहा पाणी झालं असेल, आमचं काही चहा पाणी झालं नाही अजून, कारण लाईटच नव्हती। तर हे बघा, हे बटाटे आता उकडलेत बघा मी। हे बटाटे उकडलेली काढून घेत होतं, हे पोळी काढायला। सकाळी बटाटे आणली गावात, नाही इथनं बटाटे नव्हती। तर बटाटे हा काही उकडून घेतलेली ती। मिरच्या कुठे ठेवली? मिरची आणली होती की मग अशी काढले त्याची मी तो वाटीत सांगते। हे बघा, ही मिरची काढून ठेवली या गलासात। मिरची काढते ती या बेलण्यानं। हे बघा, उकाळ आहे पण लई खराब झाली, मग बेलण्यानं मिरच्या काढल्या ते बघा ह्या मिरचू। तर आता आपण काय करायचं, ह्याच्यात तेल वाटायचं। तुमचं काय चाललंय? चहा पाणी प्याला का? सांगा, बोला त्यांना काय चाललंय काय नाही। काय चाललंय साहेब? राम राम। चहा पाणी झालंय का नाही? नाश्ता वगैरे आमचं आताच चालू झालंय, लाईट आता आली, काय करायचंय? आय पुढे ती शेंगा, ती दिवशी ती शेंगा कोणीतरी दिल्या होत्या हिरव्या खायला। ती हिरव्या काय खाणं झालं, मग तेवढ्या शेंगायच्या ती वाळवल्या परत, त्यांना तर चावत नाही त्या। मग ती शाबूची 16 सोमवार आमच्या धरलं होतं 3 बाऱ्या, आहे का नाही? 16 जोड्या जीव घातल्या। पहिल्या जोडीला तर लय गरिबी होती काय। 16 पहिल्यांदा काय किती जोड्या घातल्या जेवायला? 16 जोड्या घातल्या बघा। पहिल्यांदा 16 सोमवाराचं पहिल्यांदा 3 बारे केली वाटते नाही, 3 बाऱ्या नाही, एकच वरीच तर लय जेवायला। पण पुन्हा 16 जोड्या घालून हे करून धरलं होतं सोमवार, पण आता समजा वार मोडायला लावले ते। कामाला जायची पहिली 16 आमच्यात कसं आहे, सोमवार मला बी असतो, आईला बी असतो। त्याच्यामुळं आम्ही सोमवार कधी मोडतच नाही। माझी बी श्रद्धा सोमवार महादेवावर असल्यामुळे मी बी नाही कधी सोमवार मोडत। आता माझं मोडले त्याची काय करावं। आणि एकादश तर काय धरावीच लागते। एकादश मी पण नाही कधी मोडत। एकादश माझी बी असते आणि आईची बी असते। एखाद्याची धरती तेवढी महिन्याला वारी बी असते बरं का एकादशीला आमची। शिमग्याला असते नाही, महिन्याच्या एकादशीला जात नाही आपण। आता ह्या 2-3 एकादशीला काहीतरी सुटकामुळे ह्याच्यामुळे आडवा आल्यामुळे राहिले, नाहीतर आमची एकादशीला महिन्याला वारी असते। एकादशीला वारी केली म्हणजे चांगलं असतं। काय काय बटाटे उकडले नाही ती टाकली। काय मिरची आता ह्याच्यात टाकून घेतो भाजून असे। लय तिखट आहे कसं आहे मिरची। मिरची अशी ह्याच्यात टाकली, घेतली कढईत, आणि बटाटे
हे बघा हे बटाटे आणि मिरच्या भाजून घेतलेल्या तशा थोडं ठेवतो बाबा मिरची तिखटली असं नाही नको 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 समजा टाकून तरी मिरची तिखट असते थोडं तेल ओतलं जरा अजून भाऊ किती बरे गेले शिंगणापूरला आहे ना शाबू लय भिजू घातलं बरं का मी बारीक शाबू जरा निभा थोडाच करू नको समजा करू वैताग दिसला पण दोन काय फुगला बारीक शाबू असं भगरीसारखा शाबू मोठ्या शाबूनं काय होतं मोठ्या शाबूनं असं तरी शाबू आपण परतून घेतलाय असा असं जरा जरा शाबू जरा थोडंसं वलसरच पाणी राहिल्यामुळं हे आईने भिजू घातलं होतं शाबू त्याच्यामुळं जरा पाणीच राहिले थोडं बारके सगळं पाणी लागत नाही काय आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं ह्याच्यात हाडकं तरी घालते आता सर वाढून दिसला पण लय फुल लय चिकाट झाला गडे शाबू असं चांगल्या शाबूचं वाटलं झालं लय पाणी झालं आणि तसंच काय पाण्याचं काही होत नाही ह्यात थोडं मीठ टाकायचं जरा चिकट झाला बघा शाबू जरा थोडंसं पाणी झाल्यामुळं चिकट झाला जरा आता तुला नेहमीचं प्रमाण कळत नाही का ते शाबूला दही असलं मी चांगलं लागतं खायला बरं का आहे की नाही ते तिथे दूध आणलेलं आहे चांगलं आहे का कसं आहे काय नाही दही आणून टाकले ते भरून त्याच्यात सुद्धा पाणी राहिले जरा जास्त शाबूत हाडकू टाकते का उसरून ठेवते दूध आणल्यानं ते किती बरणी टाकले गट दिल्या झाले बाळाच्या पिशवीला 20 रुपये येतील आला काल बारका शाबू थोडे वेळ भिजवायचा असतो 10-15 मिनिटं अर्ध्या तासाच्या आत भिजतो शाबू रात्री घालत नसते शाबू भिजू तुला थांब म्हणलं तर मला विचारलं बी नाही मनानेच भिजू घातला शाबू भिजू घातला मनाने सगळं पाणी जास्त झालं ह्याच्यात माझी मी दरवेळेस माझी मी मनाने करत असतो चालते तुमच्या बी एकादशी असते आज हे सण भाऊ काय बोला नाही ते दादा काय चाललंय काय नाही काय बोलू चाललंय तुम्ही येत नाही जात नाही येऊन जावा एक बार आम्हाला समाधान वाटले थोडं झाकून ठेवूया लय गरम बी होतं या गरम मध्ये काय नाही किती वर भिजली ते विषय सांगा आणलेलं ते आहे पुढती
झाले शेंगा की 2-4 होत्या, त्याचं शेंगदाणा निघलं तरी त्याचं चांगलं असं वंजळ वगैरे शेंगदाणा निघलं. आता प्यायचं पाणी आणायचं, कारण तिकडे 5 रुपये टाकून पाणी आणावं लागतं. ते लाईटच नव्हती, ती आत्ता लाईट आली आहे. ती ग्रामपंचायत तिकडे 5 रुपये टाकून पाणी येतं, मग ती लाईट नसल्यावर पाणी येत नाही. मग आत्ता लाईट आली तर आणावं लागेल पाणी प्यायला. तर झालं, सकाळी देवपूजा ही झाली. आंघोळ केल्यावर बराच वेळ लाईटीची वाट बघत बसलो, पण लाईट काय आलीच नाही. प्यायचं पाणी बी आणायचं होतं ही बी. तर पापड्या तळायच्या होत्या, पण काय झाले नकोच म्हणलं. आता शाबू बी आहे भरपूर, थोडा शाबून ती खायली, काय पापड्याची गरज नाही लगेच. त्यांना तर चावतच नाही, ती खातच नाही ती. तर चालतंय, करा फराळी तुम्ही बी, आम्ही बी करतो फराळ. आता थोड्या वेळानं प्यायची पाणी आणतो आणि देवाला शाबू ठेवतो, तुळशीला ठेवतो आणि करतो. करा म्हणा तुम्ही फराळीचं, आम्ही बी करतो आता थोड्या वेळानं. झालाय शाबू परत करा फराळीचं करा, आमचं बी आता झालं. हे बघा झालाय जरा, थोडा शाबू जरा बिघडलाय, जरा ह्याच्यावर झालाय, चिखलावून झालाय पाणी जास्त हे केल्यामुळं. शाबू आज काय केलं, आईने भिजू घातल्यामुळं मीच घालतो, पण आईला काहीच कळलं नाही, असं झालं. जरा चिखलावून झालं. उलताना लईच बारका, आपल्याला उलताना जाणार पाहिजे. लय लवचिक आहे, पातळ आहे, ती हलवायला लागली होते. चालतंय, भेटू पुढच्या वेळेमध्ये. झालाय शाबू आता, तुम्ही पण फराळी करा, आम्ही पण फराळी करू थोड्या वेळानं. आता पाणी आणतो प्यायचं. भेटू पुढच्या वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.